नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिनांक 27 जानेवारी 2025 रोजीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी। चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, महत्त्वाची पहिली बातमी आपल्याकडे, भारताची अंतराळ संशोधन इस्रो आपल्या 100व्या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे। मित्रांनो, या प्रक्षेपणाची तारीख आहे बघा 29 जानेवारी आणि हे प्रक्षेपण कुठून होणार आहे तर सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून हे प्रक्षेपण होणार आहे। मित्रांनो, या मिशनला एक नाव देण्यात आलेले आहे। या मिशनचं नाव आहे GSLV F-15 NVS-02। परत एकदा बघा, GSLV F-15 NVS-02 ह्या मिशनचं नाव आहे। मित्रांनो, या मिशनचं महत्त्व काय तर भारताच्या अंतराळ संशोधनातील ही ऐतिहासिक कामगिरी मानली जाणार आहे। देशाच्या उपग्रह आणि अवकाश संशोधन क्षमतेत यामुळे लक्षणीय अशी वाढ होणार आहे। जागतिक पातळीवर भारताच्या अंतराळ संशोधनाला यामुळे एक नवीन ओळख अशी मिळणार आहे। ही मोहीम भारतासाठी अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरेल आणि भविष्यातील प्रकल्पासाठी मार्गक्रमण करणारी ही महत्त्वाची योजना ठरणार आहे। मित्रांनो, दुसरी महत्त्वाची बातमी बघा, मॉडिसन कीज अमेरिकाची आहे। ओके, मॉडिसन कीजने ऑस्ट्रेलियन ओपन 2025 महिला चॅम्पियन जिंकली। परीक्षेत प्रश्न विचारतात, ऑस्ट्रेलियन ओपन 2025 महिला चॅम्पियन कोणी जिंकले तर मॅडिसन कीजने जिंकली आणि ही मॅडिसन कीज आहे मित्रांनो अमेरिकेची। बघा, मॅडिसन कीजने 2025 ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये पहिलं ग्रँड स्लॅम पद जिंकलं। काय जिंकलं तिनं? पहिलं ग्रँड स्लॅम पद जिंकलं। मित्रांनो, विजेतेपद तिला प्राप्त झालेलं आहे आणि फायनल सामना कुणासमोर होता तर मित्रांनो तिची प्रतिस्पर्धी होती आर्यना सबालेंका, ही आहे बेलारूसची। ओके, म्हणजे अमेरिकाने बेलारूसला हरवलं आणि ग्रँड स्लॅम पद ऑस्ट्रेलियाचं मिळवलं। ओके मित्रांनो, ही 2 वेळा गत विजेती ठरलेली होती। कोण? आर्यना सबालेंका, परंतु यावेळेला ती हारलेली आहे। निकाल कसा लागला तर 6-3, 2-6, 7-5 यामध्ये निकाल लागलेला आहे। आणि सळ कुठं ही स्पर्धा कुठे झाली तर मेलबॉर्न ऑस्ट्रेलिया येथे स्पर्धा झालेली आहे। ओके, महत्वाचं काय तर ही 29 वर्षीय मॅडिसन कीज आहे। याने उल्लेखनीय मेहनत आणि चिकाटीने हा विजय मिळवलेला आहे। ओके, चला पुढची बातमी बघा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संजय बॅटलफील्ड सर्व्हेलन्स सिस्टीम म्हणजे BSS ला हिरवा झेंडा दाखवला। हिरवा झेंडा दाखवला म्हणजेच काय तर मान्यता दिलेली आहे। बघू शकता ही तुम्ही मित्रांनो, संजय बॅटलफील्ड सर्व्हेलन्स सिस्टीम। ओके, तर याचं नाव आहे संजय बॅटलफील्ड सर्व्हेलन्स सिस्टीम। कुणी उद्घाटन केलं तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या परिषदेसाठी किंवा आपण या प्रोसेससाठी या प्रकल्पासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। मित्रांनो, स्थळ कुठे आहे तर साऊथ ब्लॉक नवी दिल्ली येथे स्थळ आहे। या प्रणालीचं नाव काय तर संजय द बॅटलफील्ड सर्व्हेलन्स सिस्टीम BSS। आता बघूया ही संजय नेमकं काय आहे तर मित्रांनो, ही स्वदेशी विकसित प्रणाली आहे, म्हणजे भारतानेच तयार केलेली ही प्रणाली आहे। भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानात यामुळे मोठा टप्पा निर्माण होय। मित्रांनो, म्हणजे संरक्षणामध्ये जे आपण महत्त्वाच्या बाबी घडवून येतो त्या महत्त्वाच्या बाबींसाठी हा महत्त्वाचा टप्पा घडणार आहे। भारतीय सैन्याच्या पाळत ठेवण्याच्या क्षमतेत लक्षणीय सुधारणा होणार आहे। पाळत ठेवणं म्हणजेच काय तर सर्व्हेलन्स करणं, देखरेख करणं, म्हणजेच काय तर शत्रू समोरचा आहे तो आपल्या इकडे कशा पद्धतीने घुसखोरी करतोय हे सर्व्हेलन्सच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे। मित्रांनो बघा, रणांगणात पारदर्शकता आणि परिस्थितीजन्य जागरूकता वाढवण्याचा हा उद्देश असणार आहे। मित्रांनो, महत्व काय तर आधुनिक युद्धात रणांगणाचा कायापलट करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। बघा, रणांगणाचा कायापलट म्हणजेच काय तर या सर्व्हेलन्स सिस्टीमच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे की समोरचा जो विरोधी गट आहे तो आपल्यावर अटॅक करत असेल तर या सर्व्हेलन्सच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे की किती लोक अटॅक करणार आहेत, कशा पद्धतीने करणार आहेत, म्हणून यामुळे ही महत्त्वाची भूमिका ठरणार आहे। ओके, पुढचं बघा, ऑपरेशन सरधावा। मित्रांनो, ऑपरेशनचं नाव काय? ऑपरेशन सरधावा। तर BSFने म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने भारत पाकिस्तान सीमेवर ऑपरेशन सरधावा सुरू केलं आहे। मित्रांनो, सुरुवात झालेली आहे 22 जानेवारी 2025 रोजी। याचा कालावधी असणार आहे 22 जानेवारी ते 29 जानेवारी हा त्याचा कालावधी असणार आहे। मित्रांनो, स्थळ आहे जैसलमेर, भारत आणि पाकिस्तान सीमा। कुठून सुरुवात केलं तर जैसलमेर, भारत पाकिस्तान सीमा। बघू शकता मित्रांनो, या चित्रामध्ये ही सीमा आहे। ओके, भारत पाकिस्तान सीमा आणि येथून ऑपरेशन सरधावा चालू केलेला आहे। आता बघूया नेमकं कशासाठी चालू केलेलं आहे। बघा, हिवाळ्यातील दाट धुक्यांमुळे दृश्यमानतेत झालेली घट लक्षात घेऊन घुसखोरी रोखणं।
आता दृश्यमानतेत झालेली घट म्हणजेच काय मित्रांनो, हिवाळा चालू झाला की दाट धुकं निर्माण होतं. दाट धुकं निर्माण झाल्यामुळे या दाट धुक्यांचा वापर करून काही लोक सीमेवरून भारतामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. मग यासाठी ऑपरेशन आहे, म्हणजे ऑपरेशन सर्द हवा. ओके, म्हणजे घुसखोरी रोखायची आपल्याला, सीमेवरील सुरक्षा मजबूत करायची आपल्याला, संभाव्य घुसखोरीचे प्रयत्न अयशस्वी करायचे तर पाडून टाकायचे. यासाठी महत्वाचं आहे. महत्व काय तर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्वपूर्ण ही उपाययोजना ठरणार आहे. बीएसएफच्या सतर्कतेमुळे सीमेवरील घातक हालचाली रोखण्याचा हा प्रयत्न ठरणार आहे. महत्वाचं काय तर भारत पाकिस्तान या सीमेवर ऑपरेशन सर्द हवा हे भारत सरकारने चालू केलेलं आहे. कुठे तर जैसलमेर येथून. ओके, पुढे बघा. मायकेल मार्टिन पुन्हा आयर्लंडचे पंतप्रधान. प्रश्न विचारतील आयर्लंडचे पंतप्रधान कोण झालेले आहेत तर मायकेल मार्टिन असं त्यांचं नाव आहे. मित्रांनो बघा, मायकेल मार्टिन यांची आयर्लंडचे ताओईसचे पंतप्रधान म्हणून पुनर्निवड झालेली आहे. मित्रांनो 23 जानेवारी 2025 ला त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांची ही दुसरी टर्म आहे. कार्यकाल किती आहे तर दुसरी टर्म आहे. मित्रांनो 2020 ते 2022 या दरम्यान ते पंतप्रधान म्हणून राहिलेले होते. ओके, आता यांना मते किती पडाली तर मित्रांनो यांच्या समर्थनार्थ त्यांना 95 मते पडली तर त्यांच्या विरोधकाला 76 मते पडली. मग 95 मते पडून ते विजय ठरलेले आहेत. आता यांचं सरकार स्थापन करण्यासाठी कुणाचा सहभाग आहे तर फियाना फेल, फाईन गेल आणि स्वतंत्र आमदार यांच्या सहकार्याने युती सरकार स्थापन करणार आहे. ओके, आता मित्रांनो बघा, मायकेल मार्टिन यांच्या नेतृत्वात आयर्लंडमध्ये राजकीय स्थैर्य आणि युती सरकारचे व्यवस्थापन सुनिश्चित होण्याची अपेक्षा या सरकारमार्फत बाळगली जाते. महत्वाचं काय तर आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून कोण नियुक्त झाले तर मायकेल मार्टिन हे आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून नियुक्त झालेले आहेत. ओके, पुढे बघा मित्रांनो, हिमाचल प्रदेश स्टेटहुड डे 2025. काय हिमाचल प्रदेश स्टेटहुड डे 2025 याला आपण असं म्हणूया हिमाचल प्रदेश राज्यत्व दिन. मित्रांनो हिमाचल प्रदेश दरवर्षी 25 जानेवारीला राज्यत्व दिन साजरा करतो. कितीला 25 जानेवारीला हिमाचल प्रदेश स्टेटहुड डे साजरा करतो. ओके, मित्रांनो बघा महत्व काय तर 1971 साली हिमाचल प्रदेश भारतीय संघराज्यात 18वे राज्य बनले. कधी बनलं 1971 ला हिमाचल प्रदेश भारतीय संघराज्यात 18वे राज्य बनलं. याला सांस्कृतिक वारसा काय तर बघा, हिमाचल प्रदेश राज्यत्व दिन हा राज्याच्या ऐतिहासिक प्रवासाचं स्मरण करून देतो आणि राज्याच्या समृद्ध परंपरेचा उत्सव साजरा करतो. ओके, तर पंतप्रधानांचा यासाठी संदेश काय तर भारताचे पंतप्रधान हिमाचल प्रदेशच्या जनतेला शुभेच्छा देतात आणि भारताच्या प्रगतीसाठी शुभेच्छा आणि प्रशंसा व्यक्त करतात. महत्वाचं काय तर हिमाचल प्रदेश स्टेटहुड डे किती तारखेला तर 25 जानेवारीला आहे. त्याला राज्यत्व दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. मग हिमाचल प्रदेशची स्थापना कधी झाली 1971 ला झाली. मग भारतीय संघराज्यात 18वं राज्य बनलं हिमाचल प्रदेश. पुढे बघा, राष्ट्रीय पर्यटन दिवस. मित्रांनो याची तारीख आहे 25 जानेवारी. 25 जानेवारी काय तर राष्ट्रीय पर्यटन दिवस आहे. चित्रामध्ये बघू शकता तुम्ही पर्यटनाच्या सर्व स्थळे. मित्रांनो या राष्ट्रीय पर्यटन दिवसाचं उद्दिष्ट काय तर भारतातील जबाबदार, शाश्वत आणि सुलभ पर्यटनाला प्रोत्साहन देणं याचं उद्दिष्ट आहे. देशातील विविध पर्यटन स्थळे, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक लँडस्केप जगासमोर दाखवणं हे या पर्यटन दिनाचं उद्दिष्ट आहे. महत्व काय तर भारताच्या पर्यटन उद्योगाची अफाट क्षमता आणि त्यातील संधी समजावून घेणं. आता संधी समजावून घेणं म्हणजेच काय तर भारताला पर्यटनाच्या माध्यमातून इतर देशातील खूप सारा पैसा मिळतो आणि भारताची अर्थव्यवस्था सुधारण्याला मदत होते. पर्यटनाला विविध संस्कृतीचा अनुभव मिळवून देणं हे सुद्धा याचं उद्दिष्ट आहे. या वर्षीची थीम काय होती तर समावेशक वाढीसाठी पर्यटन. परीक्षेला विचारतात. महत्वाचं काय तर 2025च्या राष्ट्रीय पर्यटन दिवसाची थीम काय तर समावेशक वाढीसाठी पर्यटन. ओके, पुढे बघा 15वा राष्ट्रीय मतदार दिवस. मित्रांनो 25 जानेवारी 2025 ला 15वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला गेला. ओके, उद्दिष्ट काय तर लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येक मताचं महत्व आणि शक्ती साजरी करणं हे याचं उद्दिष्ट आहे. मित्रांनो बघा, भारतीय निवडणूक आयोग ECI म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याच्या स्थापनेचं स्मरण करतं. मित्रांनो बघा, भारतीय निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याची स्थापना झालेली आहे 25 जानेवारी 1950 ला, म्हणजे 26 जानेवारीच्या एक दिवस अगोदर. मग या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली म्हणून 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. ओके, आता या वर्षाची थीम काय तर मतदानासारखे काहीच नाही, मी खात्रीने मतदान करतो ही याची थीम आहे. आणि या थीमद्वारे लोकशाहीवर जोर दिला जातो. ओके, पुढे बघा, फिक्की फ्रेमचा 25वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
मित्रांनो बघा, फिक्की फ्रेम्स भारताचे प्रमुख जागतिक मीडिया आणि मनोरंजन संमेलन. बघा, भारताचे प्रमुख जागतिक मीडिया आणि मनोरंजन संमेलन यावर्षी 25वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. फिक्की फ्रेम संमेलन मीडिया, मनोरंजन आणि संबंधित उद्योगासाठी एक प्रमुख मंच आहे. फिक्की फ्रेम्स या संमेलनामुळे भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राला जागतिक स्तरावर महत्त्वाची जागा मिळाली आहे. मित्रांनो, ब्रँड अँबॅसेडर म्हणून यासाठी एक अभिनेता आहे, त्यांची नियुक्ती झालेली आहे. परीक्षेत प्रश्न विचारतील फिक्कीच्या ब्रँड अँबॅसेडर पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे, तर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना यांची फिक्की फ्रेम्स 2025च्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती झालेली आहे. ओके, पुढे बघा, मायकेल क्लार्कचा क्रिकेट हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झालेला आहे. बघूया मायकेल क्लार्क कोण आहेत, तर माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार मायकेल क्लार्क. बघा, मायकेल क्लार्क कोण आहे, तर क्रिकेटपटू आहेत आणि ऑस्ट्रेलियाचे आहेत. ओके, यांचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. मायकेल क्लार्क हे 64वा क्रिकेटपटू ठरले आहेत आणि ज्यांना हा प्रतिष्ठित सन्मान मिळालेला आहे. ही घोषणा सिडनी क्रिकेट ग्राउंड SCG येथे करण्यात आलेली आहे. हे ठिकाण क्लार्कच्या गौरवशाली कारकिर्दीत महत्त्वपूर्ण भावनिक ठिकाण आहे. सन्मान काय, तर क्लार्कच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील योगदान आणि त्याच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या यशाची कबुली दिली गेली. क्लार्क हा एक खेळाडू आणि नेता म्हणून क्रिकेटच्या इतिहासात अजरामर राहतील. ओके, पुढे बघा, रिलायन्स इंडस्ट्रीने गुजरातमधील जामनगर येथे जगातील सर्वात मोठं डेटा सेंटर बनवणार आहे. बघा, रिलायन्स इंडस्ट्री गुजरातमधील जामनगर येथे सर्वात मोठं डेटा सेंटर उभारणार आहे. मित्रांनो बघा, हा प्रकल्प मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली चालवला जाणार आहे. भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये एक गेम चेंजर ठरणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्राच्या वेगाने वाढत असलेल्या क्षमतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रिलायन्सचं उद्दिष्ट आहे की भारतातील जागतिक AI मंचावर अधिक स्पर्धात्मक बनवणं. ओके मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची आजची चालू घडामोडी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.